श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर ज्यांनी कुणी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर आज आपण पाहणार आहोत की मार्गशीर्ष महिन्यामध्ये किती गुरुवार आहेत आणि त्याची पूजा वगैरे कशी करायची, कोणत्या दिवशी उद्यापन करायचं त्याबद्दल माहिती। तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, व्हिडिओला सपोर्ट करा। हिंदू धर्मियांसाठी मार्गशीर्ष हा एक पवित्र महिना असतो। मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मीचं व्रत घराघरामध्ये पाळण्याची रीत आहे। मार्गशीर्ष महिन्याच्या दर गुरुवारी हे व्रत ठेवलं जातं। या निमित्ताने अनेक घरात श्रावण महिन्याप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यात देखील मांसाहार केला जात नाही। मग यंदा हा मार्गशीर्ष महिना कधीपासून सुरू होणार आहे आणि कधीपर्यंत असणार आहे याची माहिती आपण बघूया। तर चला तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी माहिती देत आहे। तर 2023 मध्ये मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार हा 14 डिसेंबर 2023 पासून सुरू होत आहे। तर दुसरा गुरुवार 23 डिसेंबर, तिसरा गुरुवार 28 डिसेंबर आणि चौथा गुरुवार 4 जानेवारी आणि पाचवा 11 जानेवारी पर्यंत असणार आहे। तर श्री महालक्ष्मी देवीची पूजा कशी करायची ते मी सांगणार आहे। दारामध्ये रांगोळी काढून त्यात देवीची पावले काढावी। महालक्ष्मी देवीची स्थापना करताना देवी आईचे मुख पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे। देवीची स्थापना करण्यापूर्वी घरातील जागा स्वच्छ करून घ्यावी। ज्या ठिकाणी देवीची स्थापना करायची आहे त्या ठिकाणी चौरंग किंवा पाट ठेवावा, त्याभोवती रांगोळी काढावी। थोडे गहू किंवा तांदूळ चौरंगाच्या मध्यभागी वर्तुळाकार पसरून ठेवावे। पितळ्याचा किंवा चांदीचा स्वच्छ तांब्या घेऊन पाण्याने भरून ठेवावा। त्यामध्ये एक सुपारी, एक नाणं व दुर्वा घालावे। 5 प्रकारच्या झाडांच्या 5 डहाळ्या किंवा 5 प्रकारची प्रत्येकी 5 पाने कलशाच्या तोंडावर रचून त्यावर नारळाची शेंडी वर राहील अशी ठेवावी। हळद व कुंकवाची बोटे कलशाच्या बाहेर लावावी। तांदूळ किंवा गहू पसरलेल्या चौरंगावर हा कलश नीट ठेवावा। श्री महालक्ष्मीचे चित्र कलशाला टेकून ठेवावे। ओम केशवाय नमः, ओम नारायण नमः, ओम माधवाय नमः हा मंत्र स्वतःच म्हणून आचमन करावी। पळीने पाणी हातावर घेऊन ओम गोविंदाय नमः असे म्हणून हातातील पाणी तामणात सोडावे। नंतर देवीला स्नान घालावे। हळद कुंकू फूल वाहून देवी पुढे उदबत्ती ओवाळावी। धूप दाखवून निरंजन ओवाळावे। देवीला नैवेद्य अर्पण करून झाल्यानंतर मनोभावे देवीची प्रार्थना करत आपली इच्छा सफल होण्याची विनंती करावी। श्री महालक्ष्मीची व्रताची कथा वाचावी। नंतर श्री महालक्ष्मी महात्म्य वाचावे। देवीला नैवेद्य अर्पण केल्यानंतर हात जोडून पोथीत छापलेले श्री महालक्ष्मीला उद्देशून इंद्रदेवाने म्हटलेले नमन अष्टक म्हणावे। हे अष्टक म्हणण्यापूर्वी आपल्या मनात जी काही इच्छा असेल ती देवीला सांगून ती फलद्रूप व्हावी म्हणून देवीला मनोभावे विनंती करावी। मग निरंजन ओवाळून आरती करावी। रात्री महालक्ष्मीची पुन्हा पूजा करावी। एखादा गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा आणि सर्वांनी जेवण करावे। दुसऱ्या दिवशी स्नान केल्यावर कलशातील डहाळ्या किंवा पाने वेगवेगळ्या 5 ठिकाणी ठेवावीत। कलशातील पाणी तुळशीत ओतावे। देवीची स्थापना केलेल्या जागी 3 वेळा हळद कुंकू वाहून नमस्कार करावा। अशा प्रकारे महिन्यातील प्रत्येक गुरुवारी श्री महालक्ष्मीची पूजा करावी। मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून येणाऱ्या सर्व गुरुवारी हे व्रत करावे। शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन केले जाते। ब्राह्मणाला दान दिले जाते। सुवासिनी बोलवून हळद कुंकू केलं जातं आणि त्यांना या व्रताचे माहिती पुस्तिका दिली जाते। न चुकता दरवर्षी हे व्रत केल्यास घरात सुख समृद्धी आनंद येतो आणि त्या घरात देवीचा वरदहस्त राहतो। आपल्या कुटुंबाला धनधान्य समृद्धी मिळावी, या कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावे या हेतूने सुवासिनी महिला हे व्रत करतात। तर महालक्ष्मी व्रत करण्यासाठी काही व्रत नियम आहेत ते सांगते। शासकीय व्रतापैकी मार्गशीर्ष गुरुवारचे हे लक्ष्मी व्रत असून या व्रताची देवता नारायण समतेत लक्ष्मी आहे। या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी करावी व उद्यापन शेवटच्या गुरुवारी करावे। हे व्रत कोणतीही कन्या, सवासिनी स्त्री किंवा पुरुष करू शकतात। व्रतधारी जाणकानी बुधवारी सूर्यास्तापासून शुक्रवारी सूर्योदयपर्यंत कांदा लसूण सेवन करू नये। तसेच महिनाभर मांसाहार टाळावा। हे व्रत समाधान, शांती, ऐश्वर्य मिळावे म्हणून तसेच
श्री महालक्ष्मी देवीची आपल्यावर सदैव कृपा राहावी म्हणून करायचे आहे. व्रताच्या दिवशी घरातील वातावरण आनंदी असावं. व्रत करणाराने लवकर उठून स्नान करावे व शरीराने मनाने निर्मळ होऊन पूजाविधी करावी. उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा आरती व कहाणी वाचन झाल्यानंतर 7 सुवासिनी किंवा 7 कुमारिकांना श्री महालक्ष्मी स्वरूप समजून त्यांना हळद कुंकू देऊन प्रसाद म्हणून एक फळ आणि या व्रत कथेची एक प्रत द्यावी. शक्य असल्यास ब्राह्मणाला शिदा व दक्षिणा देऊन नमस्कार करावा. स्त्री पुरुष दोघेही हे व्रत करू शकतात. व्रताच्या दिवशी उपवास करावा. फक्त केळी दूध फळे खावीत. रात्री भोजन करावे. हे व्रत करताना अडचण आली तर पूजा आरती दुसऱ्याकडून करून घ्यावी. उपास मात्र आपण स्वतःच करावा. एकादशी, शिवरात्र किंवा अन्य कोणत्याही उपवासाच्या दिवशी गुरुवारी फक्त पूजा आरती करायला हरकत नाही. रात्री हवे तर भोजन करू नये. काही कारणास्तव ज्यांना दिवसा हे व्रत करता येत नसेल त्यांनी ते रात्री केले तरी चालेल. फक्त दिवसभर त्यांनी उपवास करावा, फलाहार करावा. व्रताच्या दिवशी रात्री गोड जेवण करून देवीला नैवेद्य दाखवावा आणि नंतर कुटुंबियासोबत भोजन करून उपवास सोडावा. तर माहिती आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. सर्वांना मार्गशीर्ष महिन्याच्या व्रताच्या खूप खूप शुभेच्छा.